धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। धाराशिवचे शिंदेच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवींना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारलाय। संपर्क प्रमुख राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप ही समोर आली आहे आणि टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली असं पदाधिकाऱ्यांनं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय। राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटलांनी एबी फॉर्म वाटल्यानं नाराजी वर्तवली जाते। हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिक म्हणून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळममध्ये 2-3 दिलेत। कडून एबी फॉर्मचं वाटप होत आहे, त्याच्यामुळे पदाधिकारी जे आहेत ते नाराज झालेले आहेत। पदाधिकाऱ्यांनी राजन साळवींनाच या संदर्भातला जाब विचारलेला आहे। टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी काही करत नाहीये। आश्चर्य वाटतं की लोकांना येड्यात काढावं तरी किती, त्या उमेदवाराचा शिवसेनेत आणखी प्रवेश नाही पण त्याला शिवसेनेचा एबी फॉर्म जोडलाय मुळात म्हणजे। आणि धाराशिव मध्ये पण 1 जागा दिली, ती पण माणूस बीजेपीचाच। कळममध्ये 2 पंचायत समिती दिल्या, त्यातला फक्त 1 जवळ पंचायत समिती सोडली, बाकी सगळ्या पंचायत समितीचे उमेदवार सगळे त्यांचेच। म्हणजे कुठली एकाधिकारशी आहे आणि कशा कुठल्या पद्धतीने तुम्ही राजकारण करता आणि काय नेमकं त्यांच्या मनात तरी चाललंय का, हे एकदा जनतेला कळायला पाहिजे। म्हणजे त्यांनी काय केलंय की एक प्रकारे त्यांचे घुसखोर, राणा पाटलांनी त्यांचे घुसखोर हे शिवसेनेत नाही वेगवेगळ्या पक्षात पाठवायला चालू केलेले। तर स्वतः राजन साळवी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। साळवीजी, नेमकं घडतंय काय धाराशिवमध्ये, काय प्रकार घडलाय? युती झालेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी एकत्र बसून जागा वाटप पूर्ण करून त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापली उमेदवारी दाखल केलेली आहे। मी ती त्यांची क्लिप ऐकली, त्या क्लिप मध्ये त्यांना समजवण्याचा प्रयत्न मी केला की त्या ठिकाणी वाटप हे शिवसेना भाजप युती म्हणून झालेलं आहे। एबी फॉर्म कुठचेही कोणाच्या हातात दिले नाही, एबी फॉर्म हे आमच्या उमेदवाराला आम्ही दिले आणि त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। अशा तशी चुकीची माहिती बाहेर जाऊ नये आपल्या माध्यमातून मी आमच्या जनतेला, धाराशिवच्या शिवसैनिकांना माहिती देऊ इच्छितो की शिवसेना भाजप युती म्हणून एकत्र आम्ही बसलो होतो। त्यामध्ये स्थानिक तिथले उपनेते ज्ञानदास चौगुले, विधानसभेचे तिथले प्रमुख आहेत अजित पिंगळे, मी आणि भाजपचे पद एकत्र बसून आम्ही जागा वाटप पूर्ण करून तसे त्या पद्धतीचे आम्ही आमच्या लोकांना एबी फॉर्म दिलेले आहेत। आम्ही त्यांच्या हातामध्ये एबी फॉर्म दिलेले आहेत। गुप्त बैठका झाल्या असं कुठेही नाही, आम्ही जाहीरपणे बसलो शिवसेना भाजप युती म्हणून, त्याचं वाटप झालेलं आहे। ठीक, धन्यवाद साळवीजी, तुम्ही तुमची भूमिका टीव्ही 9 मराठीकडे स्पष्ट करण्यासाठी।